नमस्कार मंडळी, वेलकम टू रेनू अँड रेसिपीज. तर चला, आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल लसुनी मेथी. ज्यांना मेथी आवडत नाही किंवा कडू लागते त्यांनी आजचा व्हिडिओ फुल एंडपर्यंत बघायचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुमचं ओपिनियन चेंज होईल. तर चला सुरू करूया रेसिपीला. इथे आपण अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे. लसूण बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही इथे ठेचून घेऊ शकता. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी टोमॅटो प्युरी घेतलेली आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे एक जुडी मेथी घेतलेली आहे. मेथी स्वच्छ निवडलेली आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून कट करून आपण इथे निथळायला साईडला ठेवून देऊया. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये अर्धी वाटी फुटाणा डाळ ॲड केलेली आहे आणि 3 ते 4 चमचे तीळ घेतलेले आहेत. तेही आपण थोडेसे भाजून घेतलेले आहेत. यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने अशी पेस्ट आपण बनवणार आहोत. इथे आपल्याला या पद्धतीने अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे लसूण ॲड करायचं आहे आणि लसूण खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लसूण आपला छान परतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण मेथी ॲड करायची आहे. सर्व मेथी आपण इथे ॲड केलेली आहे आणि मेथी लसणावरती छान परतून घ्यायची आहे. हाय फ्लेमवरतीच आपण ही प्रोसेस सगळी करणार आहोत. अजिबात गॅस बारीक करायचा नाही आहे. हाय फ्लेमवरती आपण मेथी छान परतून घेतलेली आहे. यामुळे आपला इथे कलर चेंज होणार नाही. त्यानंतर परतलेली मेथी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर याच कढईमध्ये आपण थोडंसं बटर आणि थोडंसं तेल ॲड करणार आहोत आणि 2 चमचे लसूण यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करायची आहे. याचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा जाईल. तो कांदा गुलाबी होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत. इथे आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता. त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो प्युरी ॲड करणार आहोत. हेही ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहेत. थोडीशी हळद, लाल तिखट आणि इथे गरम मसाला आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण तयार केलेलं वाटण ॲड करायचं आहे. हेही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहोत. या पद्धतीने जेणेकरून आपल्या ग्रेव्हीचं टेक्स्चर हे अतिशय सॉफ्ट आणि क्रीमी झालं पाहिजे. बघू शकता, आहा सुंदर. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ जाईल. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 5 ते 7 मिनिटासाठी आपण इथे झाकण ठेवून देऊया. 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया आपली ग्रेव्ही कशी दिसतीये. आहा, सुंदर असा कलर आलेला आहे. साईडला बघू शकता तेल सुटलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की आपली ग्रेव्ही इथे तयार आहे. त्यानंतर आपण इथे परतून घेतलेली मेथी ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता सुंदर आणि अप्रतिम असा कलर आलेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर आपण इथे एक झणझणीत आणि कडकडीत असा तडका देऊया. बघू शकता, आहा अप्रतिम अशी लसुनी मेथी आपली इथे तयार आहे. तर नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.